ठीक आहे. काय होतं लास्ट लेक्चरमध्ये? लॅम्बडा फंक्शन्स, पायथन स्कोप समजलं होतं व्यवस्थितपणे. नॉन लोकल, ग्लोबल, नेस्टेड फंक्शनच्या आतमध्ये कसं यूज करायचं. चला, लॅम्बडा फंक्शनमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? काय लॅम्बडा फंक्शन तुमचं एक ॲनोनिमियस फंक्शन आहे जे कोणत्याही नंबरचा आर्ग्युमेंट घेणार आणि पण एक सिंगल लाईन ऑफ कोड तुम्ही त्याच्यामध्ये राईट करणार. दुसरं नेमलेस फंक्शन आहे, त्याला नाव देण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे मेथड्स तुमच्यासमोर मांडून ठेवले. पहिली मेथड होती व्हेरिएबल बनवा, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये लॅम्बडा फंक्शनला बनवा. आणि दुसरी मेथड होती डेफ फंक्शनच्या आतमध्ये रिटर्न करा लॅम्बडा फंक्शन. अशा पद्धतीने, कारण हा जो रिटर्न स्टेटमेंट आहे तो बेसिकली लॅम्बडा फंक्शनला पूर्णपणे कुठं रिटर्न करणार, या रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये रिटर्न करणार. सो बेसिकली परत याच फॉर्मॅटमध्ये आलं तुमचं लॅम्बडा फंक्शन. मग त्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही त्याचा आर्ग्युमेंट पास करू शकता. ठीक आहे. असे होते तुमचे लॅम्बडा फंक्शन्स. लॅम्बडा फंक्शन्स बेसिकली लॅम्बडा कीवर्डचा यूज करून तुम्ही फंक्शन क्रिएट करणार. ठीक आहे. लॅम्बडा फंक्शन नंतर तुम्ही देणार पॅरामीटर्स, आणि पॅरामीटर्स नंतर लावणार कोलन, कोलन नंतर तुमचा सिंगल लाईन ऑफ कोड जो आहे त्याला तुम्ही राईट करणार. बस एवढंच तुमचं यूज आहे लॅम्बडा फंक्शनचं, ज्याच्यामध्ये तुम्ही सिंगल लाईन ऑफ कोड इथं बनवा आणि सिंगल लाईन ऑफ फंक्शनला तुम्ही यूज करा. ठीक आहे. सो जिथं जिथं तुम्हाला जास्त हे वर्क नाही आहे, जिथं तुम्हाला डेफ फंक्शन क्रिएट करण्याची गरज नाही आहे, तिथं सिंगल लाईनमध्ये लॅम्बडा फंक्शनला बनवा आणि तुमचं वर्क करून घ्या. जसं की इवन ऑड नंबरचं कोड असेल, सम ऑफ नंबर्स असतील, असे सगळे कोड्स तुम्ही सिंगल लॅम्बडा फंक्शनचा यूज करून देखील क्रिएट करू शकता. डेफ कीवर्डची नेहमी यूज करण्याची गरज नाही आहे. पण लॅम्बडामध्ये आणि डेफमध्ये एक डिफरन्स समजून घ्या. लॅम्बडामध्ये आणि डेफमध्ये एक डिफरन्स समजून घ्या की तुम्ही लॅम्बडाला परत कुठं यूज नाही करू शकत. डेफ फंक्शनला तुम्ही पाहिजे तिथं यूज करू शकता. त्या फंक्शनला तुम्ही कॉल करू शकता, जसं कॉल करणार ते फंक्शनच्या आतमधलं कोड रन होणार. दुसऱ्या पायथनच्या फाईलमध्ये पण देखील तुम्ही त्या फंक्शनला डेटाला यूज करू शकता. म्हणजे फंक्शनमध्ये पण आपण लॅम्बडा आपण बनवू शकतो. हां, फंक्शनच्या आतमध्ये पण लॅम्बडा बनवू शकतो. पण जर का असं तुम्ही लॅम्बडा बनवलं असेल तर त्याचा काहीच यूज नाही आहे. कारण हा यूज आहे फक्त एवढंच डेटा कॅल्क्युलेट होईल, 2 नंबरची ॲडिशन होईल आणि तुमच्यासमोर प्रेझेंट होईल. कारण या फंक्शनला नाव नाही आहे, तुम्ही कॉल नाही करू शकत. पहिली गोष्ट, या फंक्शनला नावच नाही म्हणून ते कॉल होणार नाही. सो त्या केसमध्ये या लॅम्बडा फंक्शनचा यूज तुमचं व्हेरिएबल कॉल करून टेम्पररी वर्कसाठी होणार. हां, व्हेरिएबल कॉल करून पुढचे ऑपरेशन करू शकतो का आपण? व्हेरिएबल कसं काय कॉल करणार? म्हणजे ते व्हेरिएबल कॉल करून होऊ शकतो. येस, पण त्या सेम फाईलमध्येच होईल. बरोबर. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट एक नवीन आता रिकर्शन म्हणून स्टार्ट करू. लक्ष द्यायचं इम्पॉर्टंट टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे. रिकर्शनची वर्किंग समजा. काय आहे रिकर्शन, काय सांगतोय रिकर्शन, कसं यूज करायचं रिकर्शनला, त्याला पण अंडरस्टँड करा. चला, सगळ्यात पहिले रिकर्शनची डेफिनेशन काय. एक असं फंक्शन आहे, नॉर्मल तुमचं जसं फंक्शन तुम्ही डेफ कीवर्डचा यूज करून तयार करता, सेम तसंच फंक्शन तुम्ही बनवणार. पण आता तुम्ही फंक्शनच्या आतमध्येच फंक्शनला कॉल करणार. त्यालाच आपण म्हणतो रिकर्सिव्ह, म्हणजे की रिकर्शन एक असा कन्सेप्ट आहे जो सांगतो की तुम्ही फंक्शनच्या आतमध्येच फंक्शनला काय करा, कॉल करा. दुसरं फंक्शन तर तेच फंक्शन. ठीक आहे. रिकर्शनचं डेफिनेशन काय. फंक्शन रिकर्शनची डेफिनेशन, एक असं फंक्शन जे की स्वतःलाच कॉल करतो त्याला आपण म्हणतो रिकर्सिव्ह फंक्शन.
आणि दुसरी लाईन त्याच्यासाठी म्हणतोय तो बेसिकली काय करतो, जो तुमचा प्रॉब्लेम आहे त्याला त्याला ब्रेकडाऊन करतो, तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेमला ब्रेकडाऊन करतो सब प्रॉब्लेम्समध्ये. म्हणजे की रिकर्शन काय सांगतोय, तुमचा जो बिग प्रॉब्लेम आहे ते पूर्ण बिग प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा त्या पूर्ण प्रॉब्लेमला सब प्रॉब्लेम्समध्ये डिवाइड करा, म्हणजे छोटे छोटे पार्ट्समध्ये डिवाइड करा आणि त्या एक एक पार्टला काय करा तुम्ही सॉल्व्ह करत चाला. लक्षात येते? म्हणजे की पूर्ण बिग प्रॉब्लेम तुमच्यासाठी काय आता, असं समजा की तुमचा जो बिग प्रॉब्लेम आहे तो तुमच्यासाठी आता हेडेक क्रिएट करतोय, त्याला पूर्ण सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा त्या प्रॉब्लेमला सब प्रॉब्लेम्समध्ये डिवाइड करा आणि त्या सब प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करत चाला, म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम्समध्ये डिवाइड करा आणि ते जेव्हा तुम्ही एक एक सब प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत जाणार तर ॲट द एंड तुम्हाला त्या बिग प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटणार, ते बिग प्रॉब्लेम तुमचं सॉल्व्ह होऊन तुमच्यासमोर प्रेझेंट असेल. त्याला समजून घेऊ काय म्हणतोय मी. जो बिग प्रॉब्लेम आहे, जो स्टेटमेंट आहे, असं समजा की इथं प्रॉब्लेम म्हणजे काय कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, बेसिकली जो स्टेटमेंट तुमच्यासमोर असणार आहे त्या स्टेटमेंटला सब स्टेटमेंट्समध्ये डिवाइड करा, सब पार्ट्समध्ये डिवाइड करा आणि एक एक पार्टला सॉल्व्ह करा. फायनली तुमचं सगळे पार्ट्स जेव्हा कंबाईन होईल तेव्हा तुम्हाला एक फायनल आउटपुट तुम्हाला भेटणार, म्हणजे की तुमचं प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला आणि एक डेफ कीवर्ड बनवत आहे फॅक्टोरियलनी, तुम्हाला मी त्याला एक्सप्लेन करतो. फॅक्टोरियलच्या आतमध्ये एक सिंगल पॅरामीटरला पास करतोय, फॅक्टोरियल नावाचं फंक्शन आहे. चला आता फॅक्टोरियल कुणाला म्हणतो आपण, एक मॅथमॅटिक्समध्ये फॅक्टोरियल कन्सेप्ट आहे. मी जर का सांगतोय एखाद्या नंबरचं मला काय करा तुम्ही फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करून द्या, मी तुम्हाला म्हणतोय एखाद्या नंबरचं फॅक्टोरियल कॅल्क्युलेटर, सपोज मी म्हणतोय 5चं फॅक्टोरियल सांगा, तर मॅथमॅटिक्समध्ये फॅक्टोरियल कसं कॅल्क्युलेट केला जातो. सगळ्यात पहिले तुम्ही जो 5चा फॅक्टोरियल तुम्हाला पाहिजे ना, तर 5 पासून ते रिव्हर्स डायरेक्शनमध्ये तुम्ही काय करणार 1 पर्यंत जाणार, म्हणजे 5 पासून ते तुम्हाला कुठं जायचं आहे 4, 3, 2 आणि 1 आणि या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही करणार मल्टिप्लिकेशन, या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही करणार मल्टिप्लिकेशन. काय करणार मल्टिप्लिकेशन, त्यालाच आपण म्हणतो फॅक्टोरियल. जेव्हा तुम्ही ह्याला सॉल्व्ह करणार, पूर्ण ह्याला सॉल्व्ह करणार, तेव्हा तुम्हाला काय भेटणार 5चं फॅक्टोरियल भेटणार. सो 5 एखाद्या नंबरचं फॅक्टोरियल जर का फाइंड आउट करायचं असेल तर तो नंबर कन्सिडर करायचा आणि त्याला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये पूर्ण ॲज इट इज 1 पर्यंत लिहित जायचं. तो नंबर कन्सिडर करायचा आणि त्याला रिव्हर्स डायरेक्शनमध्ये 1 पर्यंत ॲज इट इज लिहित जायचं, एकही नंबरमध्ये स्किप नाही करायचं. रिव्हर्स डायरेक्शनमध्ये लिहायचं म्हणजे काय, 5 पासून स्टार्ट करा आणि 1 पर्यंत या, म्हणजे की 5, 4, 3, 2, 1 उलट डायरेक्शनमध्ये काउंट करा. काय एकही नंबर मिक्स काय नाही करायचं, स्किप नाही करायचं आणि सगळ्यांच्या मध्ये काय परफॉर्म करायचं, मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन परफॉर्म करायचं. जेव्हा तुम्ही 5 × 4 20, 20 × 3 काय होणार तुमचं 60, 60 × 2 तुमचं 120 आणि 120 × 1 120. सो तुमचा फॅक्टोरियल काय आला 5चं 120. त्याच कन्सेप्टला आपण आता सॉल्व्ह करणार आहे कशामध्ये, फॅक्टोरियल रिकर्शनमध्ये. सो रिकर्शनमध्ये आपण कसं सॉल्व्ह करू शकतो त्याला आपण अंडरस्टँड करू. चला सगळ्यात पहिले तर जेव्हा यांची व्हॅल्यू 1 असेल तर काय रिटर्न झाला पाहिजे, एकच रिटर्न झाला पाहिजे. लक्षात येते, कारण 1चं फॅक्टोरियल 1च असणार, कारण 1ला आपण अपोजिट डायरेक्शनमध्ये घेऊन नाही जाऊ शकत, कारण आपल्याला जायचं 1 पर्यंतच आहे. सो 1 पासून तुम्ही स्टार्ट केलं आणि 1ला तुम्ही एंड कसं करणार. बेसिक जेव्हा तुम्ही यांची व्हॅल्यू एखाद्याने जर का 1 दिली सो त्या केसमध्ये बाय डिफॉल्ट त्याला 1च रिटर्न होतं. ठीक आहे, 0 फॅक्टोरियलला पण बाय डिफॉल्ट 1च रिटर्न होतं. आता मी काय करतोय एल्स पार्टला रन करतोय, लक्ष द्यायचंय एल्स पार्टकडं. एल्स पार्टमध्ये मी रिटर्न करतोय, कुणाला रिटर्न करतोय, एनला रिटर्न करतोय आणि त्याच्यासोबत मल्टिप्लाय करतोय फॅक्टोरियलचं. पण फॅक्टोरियलच्या आतमध्ये मी काय प्रोव्हाइड करतोय n-1. आता काय झालं याच्यामध्ये समजून घ्यायचं. चला आता हा फॅक्टोरियल काय, हा फॅक्टोरियल काय,
फंक्शनचं नाव आहे. फंक्शनचं नाव आहे. हा पायथनमध्ये कधी पण नीट एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करतात त्याला तुम्ही नाव देतात काहीतरी. परत त्याच फंक्शन नेमला तुम्ही जेव्हा राईट करणार कुठं पण जाऊन पूर्ण पायथनच्या कोडमध्ये जेव्हा पण तुम्ही कधी त्या फंक्शन नेमला राईट करणार त्याचा अर्थ काय होत आहे, त्या फंक्शनला तुम्ही कॉल करताय. म्हणजे त्या फंक्शनला तुम्ही जो नाव देताय ना ते तुम्ही एकतर जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करताय तेव्हा राईट करणार आणि दुसऱ्यांदा तुम्ही त्या फंक्शन नेमला कधी राईट करणार, जेव्हा तुम्ही त्याला कॉल करणार. बाकी दुसऱ्या कोणत्याच कामासाठी त्याचं यूज नाही. एक तर तुम्ही त्या फंक्शनला नाव देताय म्हणून त्या फंक्शन नेमला राईट केलंय आणि ते तर कंपल्सरीच आहे. जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट करताय तेव्हा नाव देणं कंपल्सरी. सो तुम्ही नाव दिलं फॅक्टोरियल, हा झालं एकदा त्याचा राईट. आणि दुसरं तुम्ही त्याला कधी राईट करणार, जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करणार. लक्षात घ्या. सो इथं जेव्हा मी फॅक्टोरियलला राईट करतोय तर मी काय करतोय, बेसिकली फॅक्टोरियल फंक्शनला इथं कॉल करतोय. सो समजतंय डेफिनेशन काय होती, फंक्शन दॅट कॉल्स इटसेल्फ. म्हणजे हा फंक्शन जे की स्वतःलाच कॉल करतोय त्याच्या आतमध्ये. इथं परत एकदा तुमचं फॅक्टोरियल फंक्शन काय झालं, कॉल झालं. कशाला कॉल करतोय तो आणि आर्ग्युमेंट पास करतोय का, तो करतोय. एनची व्हॅल्यू काय असणार, तुमची जी पण एनची व्हॅल्यू तुम्ही इनिशियल देणार आहे. लक्षात घ्या. आता इथं मला काय करावं लागेल, फॅक्टोरियलला कॉल करावं लागेल. सगळ्यात पहिले इनिशियल कॉल तर मला करावाच लागणार आहे. हा आतमध्ये कॉल होतोय, पण पायथन या फॅक्टोरियल फंक्शनच्या आतमधलं कोड कधी रन करणार, जेव्हा हा फंक्शन पहिल्यांदा कधीतरी कॉल होईल तेव्हाच त्याच्या आतमध्ये पायथन जाणार. सो मला काय करावं लागेल, एक व्हेरिएबल बनवून फॅक्टोरियलला कॉल करावं. मला सांगा मी व्हेरिएबल बनवून फॅक्टोरियलला का कॉल करतो. रिटर्न कशी होईल सर ते, आणि प्रिंट पण होईल मग रिझल्ट प्रिंट केलं. मी डायरेक्टली नाही कॉल करू शकतो का फॅक्टोरियलला, नाही करू शकत. त्याच्यात पाहिजे ना, तुम्ही म्हणलं व्हेरिएबल मध्ये पाहिजे. व्हेरिएबल मध्ये पाहिजे. आता मी काय करतोय, प्रिंट करतोय आणि कुणाला प्रिंट करणार, लक्ष द्यायचे वरती. सगळ्यात पहिले काय झालं, पायथन आला, डेफ फॅक्टोरियल फंक्शनला बघितलं, व्यवस्थितपणे आहे फंक्शन. डायरेक्टली आतमध्ये जाणार का, तो नाही जाणार, कारण फंक्शन अजून कॉल नाही झालं. फंक्शन कुठं कॉल होतंय, 31 लाईनवरती कॉल होतोय. 31st लाईनवरती तो आला, एक व्हेरिएबल बघतोय, त्या व्हेरिएबलच्या आतमध्ये डेटा काय, डेटा नाही, फंक्शन कॉल होतं. किती, कोणता आर्ग्युमेंटनी फंक्शन कॉल झाला, 5 कुठं जाऊन स्टोअर होणार, तुमचं एन मध्ये जाऊन स्टोअर होणार. एकदा की तुमचं फंक्शन कॉल झाला की म्हणजे काय झालं, पायथननी फंक्शन ऍक्टिव्हेट केलं. फंक्शन ऍक्टिव्हेट केल्यानंतर पायथन कुठं जातो, त्या फंक्शनच्या आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर इफची कंडिशन तो पहिल्यांदा चेक करतो. इफ मध्ये काय दिली कंडिशन, n = 1 और n = 0. सो n ची व्हॅल्यू काय, 5 आहे. तर 5 = 1 आहे का, किंवा = 0 आहे का, नाही. म्हणजे इफची कंडिशन तुमची काय झाली, फेल झाली. त्याच्यानंतर तो कुठं जाणार, एल्स कडे. एल्स मध्ये येऊन तो काय बघतोय, रिटर्न करा. काय रिटर्न करा, 5 इंटू फॅक्टोरियल फंक्शन परत एकदा कॉल झालेला आहे. आणि तो फॅक्टोरियल फंक्शन कॉल कोणत्या व्हॅल्यू सोबत झालाय, 5 सोबत. हा फॅक्टोरियल फंक्शन कोणत्या व्हॅल्यू सोबत कॉल झाला, आर्ग्युमेंट काय या फॅक्टोरियल फंक्शनचं. इथं जेव्हा तुम्ही फॅक्टोरियल फंक्शन कॉल करताय तेव्हा आर्ग्युमेंट काय त्याचं, सर इथून आपण जेव्हा हे केलं, कॉल केला, रिझल्ट = फॅक्टोरियल 5. तर 5 तिथं n च्या जागी तिथं 5 गेला, बरोबर. तसंच ते 5 नाही म्हणून ते खाली आलं. रिटर्न n म्हणजे तिथं 5 आला, रिटर्न n ची तिथं 5 आला, इंटू फॅक्टोरियल म्हटल्यावर 1च असेल ना सर. 1 कसं काय नाही, फॅक्टोरियल कॉल केलं तर अख्खं येईल परत ते. n-1 लिहिलंय मी. पुढं मी काय म्हणतो, नाही 5 4 येईल, 4 येईल ना. 5 - 1 4. हा ओके ओके, -1 झालं. आर्ग्युमेंटची तिथं 5 येईल आणि -1 होईल तिथं. हा म्हणजे हा फॅक्टोरियल जेव्हा कॉल झाला तेव्हा कोणत्या आर्ग्युमेंट सोबत कॉल झाला, आतमधली 4 ने कॉल झाला असेल ना. कारण हा फॅक्टोरियल इथं जेव्हा पहिल्यांदा कॉल झाला तेव्हा 5 डेटा गेला होता तिथं. इथं आल्यानंतर 5 इथं पण आला असेल एन मध्ये. -1 केल्यानंतर 4 झाला, तर 4 राहिला ना फक्त या फॅक्टोरियल फंक्शन. 5 × 4 झालं. लक्षात येतोय. चला आता काय झालं, या रिटर्न स्टेटमेंटनी डेटा कुठं थ्रो केला, रिझल्ट मध्ये थ्रो केला. म्हणजे जिथं फंक्शन कॉल होते तिथं थ्रो केला. काय स्टेटमेंट रिटर्न केला त्यांनी, ते का 5 × 20 n म्हणजे 5 आहे सर. इंटू फॅक्टोरियल n - 1 4
5 into 4 5 into 4 आहे नुसतं का 5 into फॅक्टोरियल 4 येतो? असं कसं काय 20 केलं तुम्ही? मी इथं काय 5 into 4 लिहिलं आहे का जेणेकरून ते 20 होईल? मी 5 into फॅक्टोरियल 4 लिहिलेलं आहे. हा फॅक्टोरियल कुठं खाल्ला? मला ते फॅक्टोरियलचं काम काय होणार मला ते कळत नाही सर. अरे कालच्या ठीक आहे चला. सगळ्यात पहिले हा माझा काय कोड आहे. हां एवढं कोडच समजा आता फक्त. हां आता मी फॅक्टोरियल फंक्शनला काय करतोय? कॉल करतोय. कुठं कॉल केलं? इथे रिझल्टमध्ये कॉल केलं. जसं फॅक्टोरियल फंक्शन कॉल झाला तेव्हा पायथन ऍक्टिव्हेट होणार. तो जाऊन कुठंतरी वरती फॅक्टोरियल फंक्शनला शोधतोय. ते आता त्याचं रिक्वायरमेंट काय? इथं एक पॅरामीटर आहे बाबा. तर त्या पॅरामीटरला मला आर्ग्युमेंट पण पाहिजे. दिलंय का प्रोग्रामरनी? 5 आर्ग्युमेंट दिली. 5 जाऊन कुठं स्टोअर केला? त्या पायथननी एन मध्ये स्टोअर केलं. मग त्याच्या आतमध्ये आला आणि कोड बघतोय. कोडमध्ये तो काय बघतोय? एन ची व्हॅल्यू 1 आणि 0 नाही. तर इफची कंडिशन त्याची फेल झाली. तो जाणार एल्स मध्ये. एल्स मध्ये काय आहे? रिटर्न आहे. काय रिटर्न होणार? हा स्टेटमेंट तुमचं रिटर्न होणार. पहिले तर हा स्टेटमेंट बघ. हा पूर्ण स्टेटमेंट रिटर्न होणार आहे. लक्षात होतंय? हा पूर्ण स्टेटमेंट तुमचं रिटर्न होणार आहे. कुठं रिटर्न होणार आहे? जिथं फंक्शन कॉल झाला होता. फंक्शन कुठं कॉल झाला? इथं ना. फंक्शन जिथं कॉल होणार आहे तिथं हा पूर्ण स्टेटमेंट तुमचं रिटर्न होणार आहे. आता हा पूर्ण स्टेटमेंट रिटर्न एक तर पायथन 2 पद्धतीने करू शकतो. काल पण सांगितलं होतं. हा पूर्ण स्टेटमेंट 2 पद्धतीने रिटर्न होईल. एक तर पायथन त्याला पूर्ण सॉल्व्ह करून रिटर्न करणार किंवा जर का त्याच्याकडून सॉल्व्ह नाही झाला तर पूर्ण स्टेटमेंट ॲज इट इज तो रिटर्न करणार. तर हा स्टेटमेंट कसं रिटर्न होतोय? पूर्ण ॲज इट इज रिटर्न होणार ना. कारण एनची जागा कोणी घेतली? 5 इंटू फॅक्टोरियल तसंच राहील ना. फॅक्टोरियलला कुठं उडवलं? फॅक्टोरियल तसंच राहिलं. त्याच्या आतमध्ये गेलो काय आलं? 4 आलं. कारण यांची जागा 5 होती ना. तर 5 - 1 4. म्हणजे पायथननी कोणतं स्टेटमेंट रिटर्न केलं? हा पूर्ण स्टेटमेंट रिटर्न केला. लक्षात येतं? हा सॉल्व्ह होतोय का त्याच्याकडून? नाही होतंय. तर हा पूर्ण स्टेटमेंट 5 इंटू फॅक्टोरियल 4 कुठं रिटर्न झाला? इथं. हा रिप्लेस झाला ना तुमचा फॅक्टोरियल 5 आला. कशाने रिप्लेस झाला? 5 इंटू फॅक्टोरियल 4 ने रिप्लेस झाला. कारण रिटर्न स्टेटमेंट आउटपुट कुठं थ्रो करतो? जिथं फॅक्टोरियल तुमचं फंक्शन कॉल झालेलं आहे. सो आता फॅक्टोरियल 5 ची जागा कोणी घेतली? 5 इंटू फॅक्टोरियल 4. 5 इंटू त्याच्यामधलं फॅक्टोरियल 4 हे सॉल्व्ह नाही झालं म्हणून ते परत सॉल्व्ह करायला ते वरती नेणार. असंच ना. असं समजा कॉपी करतोय, इथं पेस्ट करतोय. लक्षात येतंय? आता इथं काय झालेलं आहे? तुमचा फॅक्टोरियल 4 परत एकदा कॉल झाला. तुमचं फंक्शन परत एकदा कॉल झाला. फॅक्टोरियल फंक्शन परत एकदा कॉल झाला. बरोबर. लक्षात येतोय? आता फॅक्टोरियल फंक्शन कोणत्या आर्ग्युमेंट सोबत कॉल झाला? 4 सोबत कॉल झाला ना. तर एन मध्ये येऊन काय पडणार? 4 पडणार. 5 तसंच राहील तुमचा. 5 इंटू असंच आहे. पण फॅक्टोरियल फंक्शन परत कॉल झाला ना. तर फॅक्टोरियल फंक्शन आता कोणत्या आर्ग्युमेंट सोबत कॉल झाला? 4 ला इथं ठेवणार. इफ ची कंडिशन चेक करणार आहे का फेल होती. परत एल्स मध्ये येणार. आता एल्स मध्ये येऊन तो काय बघतोय? एन ची जागा कोण घेणार? 4 घेणार. म्हणजे एन च्या जागा कोण येणार? 4 येणार. आणि फॅक्टोरियल मध्ये काय राहणार? 3 राहणार. अजून पण तुमचं स्टेटमेंट सॉल्व्ह नाही झालं. आता पायथन काय करणार? ह्याला पिक करणार आणि रिटर्न करणार. कुठं रिटर्न करणार? जिथं फॅक्टोरियल 4 कॉल झाला होता, जिथं फंक्शन कॉल झाला होता. म्हणजे एवढं पार्ट तुमचं रिप्लेस होणार. कशाने रिप्लेस होणार? 4 इंटू फॅक्टोरियल 3 ने रिप्लेस होणार. लक्षात येतोय? हा 5 इंटू आता तसंच राहील. 4 इंटू पण आता तसंच राहील. आता परत एकदा फंक्शन कॉल झाला. आता कोणत्या आर्ग्युमेंट सोबत कॉल झाला? 3 सोबत. 3 कुठं जाणार? एन मध्ये. इफ सोबत जो कंडिशन चेक होणार 3 इक्वल टू 1 फेल झाली. एल्स मध्ये आला तो विचार. एल्स मध्ये येऊन काय बघतोय? परत तो स्टेटमेंट आहे. आता एन कोणाची जागा घेणार? 3. बरं. 3 ची जागा घेणार. फॅक्टोरियलच्या आतमध्ये काय येईल मग? आता 2 येईल. म्हणजे आता अजून पण प्रोग्राम सॉल्व्ह नाही झालेला आहे. आता कुठं पाठवणार हा पूर्ण स्टेटमेंट? आता 3 भेटला आणि फॅक्टोरियल 2. आता पण रिप्लेस कुठं होणार? फक्त फॅक्टोरियल 3 रिप्लेस होणार. कारण फंक्शन जिथं कॉल झालंय तिथं तो थ्रो करणार. मग फंक्शन एवढंच कॉल होतंय ना. 5 इंटू 4 थोडं ना कॉल करतोय त्याला. कॉल कोण करतोय? एवढं पार्टच कॉल होतोय. तर त्याला जाऊन ते काय करणार? रिप्लेस करणार. लक्षात येतंय? आता काय आलं? 5 इंटू आला, 4 इंटू आला, 3 इंटू आला. आता परत एकदा फंक्शन कॉल झाला. आता कोणत्या आर्ग्युमेंट सोबत कॉल झाला? 2 सोबत कॉल झाला. आता 2 कुठं जाणार? एन मध्ये. परत फेल होणार. इथं येणार. इथं काय होणार? 2 आणि 2 इथं 1 राहणार फॅक्टोरियल. आता परत एकदा सॉल्व्ह नाही झालंय. परत पायथन याला पिक करणार आणि रिटर्न करणार. कुठं रिटर्न करणार? जिथं फंक्शन कॉल झाला होता. म्हणजे हा पार्ट तुमचा रिप्लेस होणार. आणि आता काय? आता परत फंक्शन कॉल होतंय. आता आर्ग्युमेंट काय? 1. आता 1 कडे आला एन.
हा. आता इफ n इक्वल टू 1 आहे, आता कंडिशन इथं ट्रू झाली. झाली. आता रिटर्न काय होणार? One. फक्त 1 रिटर्न होणार. 1 कुठं रिटर्न होणार? जिथं फंक्शन कॉल झाला होता, म्हणजे हा पार्ट तुमचा जाणार आणि इथं काय येणार? 1 येणार. आता हा तर सॉल्व्ह होऊ शकतो पायथन हो, कडून. होऊ शकतो. 5 × 4 × 3. मग जेव्हा मी याला रन करणार, कन्सेप्ट समजतोय रिकर्शन हो, कसं हो, फंक्शन हो. कॉल झाला. तुम्ही तर एकदाच कॉल केला, आता नाही. आला 120. हां, आता इथं मला असं लिहायची गरज आहे का? नाही. इथं मी काय लिहिणार? फक्त फॅक्टोरियल 5 लिहिलं. आता मी फक्त काय लिहिलं? फॅक्टोरियल 5 लिहिलं. आता पुढची प्रोसेस जशी मी तुम्हाला दाखवली, तो पायथन त्याच्या माइंडमध्ये करतोय. बरोबर. आता इथं डायरेक्टली काय आला पाहिजे? 120 यायला पाहिजे. 120. फंक्शन कसं रिकर्सिव्हली कॉल होत गेला समजलं का तुम्हाला? मी हो. जसं आता तुम्हाला दाखवलं. हाच महत्त्वाचा पार्ट असतो जे की अजूनही लोकांना समजत नाही. फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन जेव्हा कॉल होतोय तेव्हा वर्किंग कशी होते? रिटर्न स्टेटमेंट आउटपुट पाठवतो. कुठं पाठवतो? जिथं फंक्शन कॉल होतं. तो असं एक एक करून फंक्शन पाठवत जातो, रिटर्न करत जातो स्टेटमेंट. पण रिटर्न जेव्हा तो स्टेटमेंट करतोय तिथं फॅक्टोरियल फंक्शन पण रिटर्न होतंय आणि फॅक्टोरियल फंक्शन परत कॉल करतोय स्वतःच. तुम्ही रनचं बटन एकदाच दाबणार, पण एकच फंक्शन 5 वेळेस कॉल झाला. रिकर्सिव्हली 5 वेळेस तो कॉल झाला. हा महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये समजणं इम्पॉर्टंट आहे 2 केस. एक असतो बेस केस आणि एक असतो तुमचं रिकर्सिव्ह केस. हां, बेस केस कोणाला म्हणणार आणि रिकर्सिव्ह केस कोणाला म्हणणार? हां, आता लक्ष द्या. जिथं तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये परत एकदा फंक्शन कॉल करतो ना, त्या स्टेटमेंटला म्हणायचं रिकर्सिव्ह केस. ज्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही फंक्शन कॉल केलेलं आहे, परत एकदा इथं रिटर्न स्टेटमेंटमध्ये तुमचं फंक्शन काय झालंय? कॉल झालं आहे. तर ती केस काय झाली? रिकर्सिव्ह केस झाली. आणि रिकर्सिव्ह केस कशी प्रेझेंट पाहिजे? त्याच्या आतमध्ये जो आर्ग्युमेंट पडणार आहे ना, तो आर्ग्युमेंट प्रत्येक रिकर्सिव्ह कॉल नंतर अपडेट झाला पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक रिकर्सिव्ह कॉल नंतर त्याचा आर्ग्युमेंट अपडेट झाला पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल केला तेव्हा आर्ग्युमेंट काय होतं? 5 होतं. सेकंड टाइम ऑटो तुमचं फंक्शन परत रिकॉल झालं, परत एकदा कॉल झाला तेव्हा आर्ग्युमेंट काय पास झालं होतं? 4. परत एकदा फंक्शन कॉल झालं तेव्हा आर्ग्युमेंट काय होतं? 3. परत आर्ग्युमेंट 2 झाला, मग 1 झाला. सो त्याच केसला म्हणायचं रिकर्सिव्ह केस. रिकर्सिव्ह केस कशी पाहिजे? जिथं जेव्हा तुम्ही इनिशियल तर तुम्ही फंक्शनला प्रत्येकाला कॉल करायचंच आहे, पण त्याच्यानंतर जेव्हा ऑटोमॅटिकली पायथन तुमचं फंक्शन कॉल करेल तेव्हा त्या फंक्शन जेव्हा कॉल होईल तेव्हा त्याचा आर्ग्युमेंट चेंज झाला पाहिजे. परत जर का त्याचा आर्ग्युमेंट 5च राहिला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कॉल केला होता, तर तुमचा जो रिकर्शन आहे तो कधी स्टॉप नाही होणार. तो नेहमी 5लाच काय करणार? कॉल करत बसणार. आणि नेहमी इथं कंडिशन काय होईल? तुमची फेल होती जाईल, तो खाली येणार, 5लाच परत घेणार, 5लाच परत पाहणार. तर तो रोटेशन तुमचं चालतच राहणार, तो फिरतच राहील रोटेशन. n-1 मुळे तो स्टॉप झाला. कारण n-1 एक टाइम नंतर 1 झाला. एक टाइम नंतर आर्ग्युमेंट 1 झाला आणि जेव्हा आर्ग्युमेंट 1 झाला तेव्हा एल्स पार्टकडे आलाच नाही पाहिजे, कारण इथंच कंडिशन तुमची काय झाली? ट्रू झाली. त्याच्यामुळे रिटर्न 1 झाला आणि इथं परत एकदा फंक्शन कॉलच नाही झाला. आणि याच केसला आपण म्हणतो बेस केस. या केसला आपण म्हणतो बेस केस. रिकर्शनमध्ये 2 केसेस महत्त्वाचे. बेस केस का डिफाईन करायची? कारण एका टाइम नंतर त्याची रिकर्शन तो स्टॉप झाला पाहिजे. जर का इथं मी n=1 दिलंच नसतं तर तो रिकर्शन कधी स्टॉपच झाला नसता. बरोबर. किंवा तिथं n-1 केलं नसतं तरी पण कधीच नसतं. सो
सो रिकर्सिव्ह केस पण प्रेझेंट पाहिजे तुमच्या फंक्शनच्या आतमध्ये आणि बेस केस पण प्रेझेंट पाहिजे. बेस केस ठरवणार तुमचं रिकर्शन तिथं स्टॉप होईल, म्हणजे की परत एकदा फंक्शन कॉल नाही झाला पाहिजे. आणि रिकर्सिव्ह केस म्हणजे की रिकर्सिव्ह केस सांगणार की परत एकदा फंक्शन कॉल होतंय पण वेगळ्या आर्ग्युमेंट सोबत कॉल होतोय. जर का सेम आर्ग्युमेंट सोबत कॉल होत असेल तर तो रिकर्सिव्ह केस नाही झाला. बरोबर. आणि हे विचारायचं जर ते आपण कंटिन्यू चालत असलं असतं तर मग ते रिझल्ट मध्ये हे व्हॅल्यू आलीच नसती ना. रिझल्ट नावाची तो इन्फिनिटी मध्ये गेला असता. तो 5 × 5 × 5 × 5 वर चालू असतो जर का आर्ग्युमेंट अपडेट नाही झाला. लक्षात येतोय कन्सेप्ट रिकर्शनचा कसं वर्किंग आहे. चला आता तुम्ही कोड बनवा. सगळ्यात पहिले सोपं कोड देतो तुम्हाला, म्हणून तुम्हाला अवघडमध्ये घेऊन जातो. योगेश, प्रदीप, समजलंय रिकर्शन फंक्शन कसं कॉल झाला इथं परत एकदा? हो सर. क्वेश्चन घ्या आणि मग मला क्वेश्चन सोडून द्या. सिंपल कोड देतोय. पहिलं क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला काउंटडाऊन कसं असतं आपलं त्याच्या फॉर्मॅटमध्ये प्रिंटिंग करायची. काउंटडाऊन माहिती ना? जसं सपोज मी काउंटडाऊन दिलं तुम्हाला 10, तर 10 पासून ते कुठपर्यंत जाणार तो? म्हणजे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0 तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे म्हणजे आता काय मग काय युजिंग रिकर्शन, नाही तर तुम्ही मला फॉर लूप वाईल लूपमध्ये प्रिंट करून द्या. युजिंग रिकर्शनच्या कन्सेप्टसाठी तुम्हाला ते कोड देतो. मग आपण रिकर्शन विथ लिस्ट बघू. ते मी तुम्हाला कोड राईट करतो, त्याचा काही अडचण नाही. ठीक आहे. आणि एक फिबोनाची सिरीजचा कोड बनवा, तो पण तुम्हाला आलाच पाहिजे. फिबोनाचीसाठी तुम्हाला फिबोनाची सिरीज युजिंग रिकर्शन प्रिंट करायचं. फिबोनाचीमध्ये बेसिकली मी तुम्हाला काय सांगतोय, फाइंड द 8th number of Fibonacci sequence. चल करा. 2 कोड आहे. फाइंड द 8th number of Fibonacci sequence. पहिला कोड लिहायचा आहे काउंटडाऊन प्रिंट करा. दुसरा कोड लिहायचा आहे तुम्हाला फिबोनाची सिक्वेन्सला प्रिंट करून दाखवा.
फिबोनाची सिक्वेन्सचा अर्थ असतो सगळ्यात पहिले तर तुमची जी सिक्वेन्स चालू होते फिबोनाची सिरीजची त्याची सिक्वेन्स पहिले जे दोन डिजिट्स आहे ते पहिले दोन डिजिट्स फिक्स आहे 0 आणि 1. फिबोनाची सिक्वेन्सची पहिले दोन डिजिट्सची सिक्वेन्स फिक्स असते. त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. आता कसं कॅल्क्युलेट होतो, जे तुमचं पहिले दोन नंबर्स होता ना त्यांची ॲडिशन करायची म्हणजे की 0 + 1 काय होणार 1 होणार. मग त्याचे मागचे दोन नंबरची ॲडिशन करायची म्हणजे की 1 + 1 काय होणार 2 होणार. आता त्याच्या मागचे दोन नंबरची ॲडिशन करायची किती येणार 2 + 1 3. आता त्याच्या मागचे दोन नंबरची ॲडिशन करायची म्हणजे की 5. आता त्याच्या मागचे दोन नंबरची ॲडिशन करायची 5 + 3 काय 8. असं तुमचं सिक्वेन्स काय राहणार नेहमी चालू राहणार. लक्षात आलं फिबोनाची सिक्वेन्स कशी असते. त्याच्यासाठी पहिले दोन नंबर फिक्स आहे. 0 हा तुमचा पहिला नंबर आहे, 1 हा तुमचा काय पहिला नंबर आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, एक नंबर माझ्यासाठी काय करा फाइंड आउट करा. एक नंबर कुठं असेल, पहिला नंबर, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, 6वं, 7वं. 8वं नंबर कसं येईल, 8वं नंबर कसं येईल फिबोनाची मधला 8वं नंबर कसं येईल. हे पहिले 7 नंबर आहे, मग 8वं नंबर कसं येईल 5 आणि 8. 5 आणि 8 ची ॲडिशन मिळून काय होणार आहे 13 होणार आहे. तर हा तुमचं 13 डेटा माझ्यासमोर प्रिंट झाला पाहिजे, पण ते रिकर्शनमुळे प्रिंट झाला पाहिजे. करा.
दे. प्रिंट कशी डायरेक्ट डार्क प्रिंट होत नाही ना. हां डायरेक्ट होते सगळं डायरेक्ट म्हणजे बरोबर आहे. डिफ काउंट एक हा नाही नाही बरोबर आहे. प्रिंटचे सगळं सोबतच आहे ना प्रकार. प्रिंट आहे. ठीक आहे बरोबर आहे. काउंट 1 परत कॉल झाला. बरोबर आहे. क्वेश्चन टू ना सर ते हे करतात स्क्रीन ऑन. एकच मिनटं. 1-0 लाईव्ह आला. 0-0 0 काय करायचं? हां बंद झालं.